आपण पाहतात शर्यत बकासूर ब्लॉग. मित्रांनो, येत्या 22 तारखेला माळशिरसचे हिंद केसरी मैदान होत आहे आणि सालाबादाप्रमाणे या मैदानावर सुद्धा बरेचसे टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, या मैदानावर बकासूरला पैरा कोणता असू शकतो? आपल्या अंदाजानुसार या मैदानावर बकासूर बैलाला कोणता पैरा असणे आवश्यक आहे? तर आज कोरेगाव येथे बेंदूर मिरवणूक काढण्यात आली. ही पारंपरिक मिरवणूक होती. यामध्ये सुद्धा बकासूरने भाग घेतलेला होता आणि त्याचबरोबर इतरसुद्धा बरेचसे बैल या मिरवणुकीमध्ये होते. मित्रांनो, हे 22 तारखेचे जे काही मैदान आहे ते ऐतिहासिक मैदान आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा हे मैदान होत आहे. हे वर्ष आहे 39वे आणि यावर्षीसुद्धा हे मैदान सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी होत आहे. सकाळी 8 वाजता हे मैदान चालू होणार आहे. बक्षिसे आहेत. पहिले बक्षीस आहे 1,01,000. दुसरे बक्षीस असणार आहे 71,000. तिसरी आहे 51. चौथी आहे 31. पाचवी आहे 21. सहावे असणार आहे 15. सातवे 11. आठवे 7 आणि 9वे 5. एकूण 9 बक्षिसे या मैदानावर असणार आहेत. तर मित्रांनो, याच मैदानावर बकासूरला पैरा कोणता असणे आवश्यक आहे? आपल्या अंदाजानुसार बकासूर या मैदानावर कोणता बैल असला तर 1 नंबर करू शकतो? सध्या यूट्यूबरवाले वेगवेगळे अंदाज लावत आहेत, तर काही चुकीचे सुद्धा अंदाज लावत आहेत. माझ्या अंदाजे जर बकासूरला लखन या मैदानावर असला तर नक्कीच पुन्हा एकदा हिंद केसरी होण्याचा मान या मैदानावर बकासूर आणि लखन करणार आहेत. आपल्या अंदाजानुसार बकासूरला या माळशिरसच्या मैदानावर कोणता पैरा असणे आवश्यक आहे? काही लोक सांगतात की जीवन ड्रायव्हर्स निनाम यांचा सुंदर असणार आहे, तर काही सांगत आहेत आदत अर्जुन. आणि आपल्या अंदाजानुसार या मैदानावर बकासूरसाठी कोणता पैरा असणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा एकदा एक वेळा हिंद केसरी होण्याचा मान बकासूरला मिळेल? धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन ऑन करा. धन्यवाद.